चला आज आपण घरगुती नान बनवूया, जसे हॉटेल्समध्ये मिळतात तसेच। तर हे बघा मस्त लाटले, त्याच्यावरती कोथिंबीर लावली आहे आणि तव्यावर शेकून घेतलाय मस्तपैकी। हे बघा बघा हॉटेल सारखा आहे की नाही नान रेडी, किती छान। आता दुसरा पण बघा, हे बघा असा लांबट लाटला झाला रेडी। आणि ही डिश आपली दुधी आणि बटाट्याची भाजी, हे बघा डिश आपली रेडी आहे। तर चला आपण आज मस्तपैकी डाळ बनवूया, मूग डाळ आणि त्याच्यात दुधी टाकून अशी छानशी डाळ बनवूया। ते मी कुकरला लावली आहे, मूग डाळ दुधी त्याच्यात मसाले टाकलेत। आता ही आपण ना फोडणीची तयारी करूया। तर हे बघा हिंग टाकलं, कढीपत्ता, जिरं, राई, हे बघा ही आपली डाळ रेडी झालेली आहे। तर आजची रेसिपी गाईज नक्की बघत राहा, खूप छान रेसिपी आहे। डाळ बनवली आणि एक ना भाजी बनवली, मस्त ग्रेव्हीतली भाजी बनवली। तर ती भाजी पण तुम्ही बघत राहा मी कशी बनवली ते। बघा आता ही भाजीची तयारी, तर ह्याला थोडं जास्त तेल मी घेतलंय। बघा तेजपत्ता टाकला, थोडे म्हणजे एक एक दोन दोन अशी काळी मिरी टाकली, लवंग टाकला, जास्त नाही मसाले मी टाकले, थोडेसेच टाकलेत। दालचिनी, असं आपला अख्खा गरम मसाला मी थोडा थोडा टाकलाय, सगळा नाही टाकलाय, थोडंसंच टाकलाय। आणि हे मस्त आपल्याला तेलामध्ये ना शिजवून घ्यायचं आहे। कढीपत्ता टाकला, हा कढीपत्ता आमच्या झाडाचा आहे, कारण मी कढीपत्त्याचं झाड लावलेलं आहे, त्याचा हा कढीपत्ता, त्या कढीपत्त्याला सुगंध खूप छान आहे। हे सगळं आपण शिजवून घेऊ। त्याच्यानंतर ही आलं लसणाची पेस्ट टाकली, ती पण थोडी शिजवून घेऊया आपण। आलं लसणाची पेस्ट तेलामध्ये ना आपण हे सगळं फ्राय करून घेऊ मस्त। आणि त्याच्यानंतर ना मी टाकला कांदा, हे बघा हे मस्त फ्राय होते, हे चांगलं असं फ्राय झालं, तडतडली राई। आता ह्याच्यामध्ये कांदा टाकला, कांदा बारीक करून टाकला या। आणि हे आपल्याला आलू टाकायचे, त्याच्यात अख्खेच टाकायचे, आलू म्हणजे बटाटे। तर त्याच्यासाठी मी हे काट्या चमच्यानी हे बघा असे त्याला स्ट्रोक मारून घेते, असे मध्ये मध्ये खाचे करते त्याला, म्हणजे बटाटा चांगला शिजला जाईल। आणि हे आपल्याला अख्खेच टाकायचे आहेत, कारण हे आपल्याला ग्रेव्हीतली बटाटी बनवायचे आहेत। तर हे बघा हा माझा आहे मसाला, टोमॅटो, कांदा आणि लाल मिरची घेतलेली, कलरवाली मिरची, तिखट मिरची नाही। आणि हा मसाला पण त्याच्यामध्ये ना मस्त असा परतून घेऊया आपण, तेल सुटेपर्यंत मस्त परतून घेऊया। आता ही हळद टाकली, आपला आगरी मसाला म्हणजे तिखट मसाला, तर आमचा आगरी मसालाच आहे, हा टाकला। आणि हे पण मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि मग पाणी टाकलं त्याच्यामध्ये। पाणी पण मस्त त्या वाटणामध्ये मिक्स करून घेतलं, चांगलं असं मिक्स करून घेतलं पाणी। वाटण पूर्ण त्या पाण्यामध्ये मिक्स झालं पाहिजे, कारण आपल्याला ही ग्रेव्ही बनवायची। तर त्याच्यानंतर ना हे बघा ती बटाटी आपण टाकली, अख्खीच बटाटी आहेत ती टाकली। हे बघा मस्त असं बटाट टाकली त्याच्यामध्ये। आणि ह्याच्यावर मी झाकण दिला, झाकण दिल्यानंतर जे बटाट शिजल्यानंतर मी याच्यामध्ये दुधी टाकणार। ही बघा डाळ पण एकीकडे झालेली आहे आपली, मी एकीकडे डाळ ठेवलेली शिजत, तर आपली डाळ सुद्धा झालेली आहे, दुधीवाली डाळ, मूग डाळ टाकून। आणि हे बघा बटाटा आपलं अर्ध शिजलेलं आहे, त्यात आपण याच्यामध्ये दुधी टाकणार आहोत ना, त्याच्याबरोबर पूर्ण बटाट शिजलं जाईल। तर हे बघा, तर आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकला, टोमॅटोच्या फोडी सुद्धा मोठ्या मोठ्याच ठेवल्यात।
आणि त्याच्यानंतर टाकला दुधी। हे बघा मस्त असं हे सगळं मी टाकलं आणि त्याच्यावर झाकण दिलं आणि मग पाणी परत मी टाकलेलं नाहीये, ते जे पहिला पाणी टाकलेलं आहे तेच पाणी मस्त असं मिक्स केलं, एकजीव केला आणि याच्यावर झाकण दिला। मग दुधी आपल्याला शिजून घ्यायचं आहे। त्या मग अर्धी बटाटी आपली शिजायची राहिली ना, ती सुद्धा दुधी बरोबर पूर्ण शिजून जातील आणि मस्त अशी जाड जाड अशी ग्रेव्ही होईल। बघा आता आपण मीठ टाकलं आणि हा आपला गरम मसाला, म्हणजे कोणता गरम मसाला, मटन, हे बघा तंदुरी चिकन मसाला टाकला, सॉरी मटन मसाला नाही, आणि दिलं झाकण, मस्त असं झाकण दिलं। 5 मिनिटं ठेवलं मी झाकण। 5 मिनिटानंतर खोललं तर हे बघा आपली ग्रेव्ही कशी बघा मस्त जाड जाड झालेली आहे आणि ती बटाटी अर्धी जी शिजायची बाकी होती ती पण शिजली आणि आपला दुधी पण शिजलेला आहे। बघा मस्त अशी आपली ग्रेव्हीतली बटाटी आणि दुधीची भाजी तयार झालेली आहे। तर मैत्रिणी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि हा कमेंटमध्ये जरूर सांगा की भाजी चांगली झाली आहे का नाही आवडली, हे तुम्ही जरूर कमेंटमध्ये आम्हाला सांगा। हे कुकर लावते आहे मी, हे बघा कुकरला मी हे डाळ दुधी हे शिजवलेलं आहे। टोमॅटो पण टाकला, हे बघा मस्त ही आपली पातळ डाळ आहे आणि ह्याला मी 2 शिट्या घेतल्या, कांदा पण टाकला ह्याच्यामध्ये आणि मसाले टाकले, हळद टाकली आणि मसाला टाकला, हे बघा मसाला टाकला आणि ह्याला आपण 2 शिट्या घेऊन मस्त असं शिजून घेतलं आणि मग ही झाली आपली पातळ डाळ। ही धना पावडर टाकली आणि थोडंसं तेल सुद्धा टाकलं मी। तेल टाकल्याने काय होते माहितीये मैत्रिणींनो, आपली जी डाळ असते ना ती